आतिषबाजी बघण्याचा शौक मला देखील चढला आणि मी थेट टॅक्सी पकडून गेले ते शिवाजी पार्क इथे। खरंच मुंबई भयंकर सजलेली आहे, सगळीकडे असा एकदम मस्तपैकी सेलिब्रेशनचे वाइब्स येत आहेत आणि दादर म्हणाल तर विचारूच नका। बरं, दादरमध्ये तुम्हाला कोणतं बुक घ्यायचं असेल तर तिथे बुक स्टॉल देखील लावलेलं आहे। सगळ्यात माझं अट्रॅक्शन झालं ते नांगरे पाटलांचं इथे बुक देखील ठेवलं होतं। इथे तुम्हाला सर्व प्रकारचे बुक मिळतील। मी एक बुक घेतलं आणि निघालो। आता सगळ्यात जास्त मोठे अट्रॅक्शन होतं ते म्हणजे इथली आतिषबाजी बघण्याचं। मग सगळ्यांनी आपल्या नजरा लावल्या त्या आतिषबाजी बघण्याकडे, आकाशाकडे। पण त्यांनी टायमिंग दिलं होतं 7 वाजता आतिषबाजी चालू होणार, पण ती काही झालीच नाही। मग काय आमचं रुसणं, फुगणं, मनवणं, भांडणं, खेळणं सगळ्या गोष्टी इथेच चालू झाल्या। मध्ये मध्ये जसं फटाके फुटतील तसं आकाशाकडे बघणं तर चालूच होतं, कारण आतिषबाजी आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिथेच टिकल्या होत्या। प्रत्येकजण आपणाला हवं तसं पळत होतं, बागडत होतं, रुसत होतं, फुगत होतं, सगळं काही चालू होतं। इथे बघा छानपैकी एकमेकाला धक्का देण्याची आमच्या इकडे शर्यत देखील चालू झाली होती, कारण आतिषबाजी व्हायला थोडा अजून देखील वेळ होता, ती चालू होत नव्हती। मग काय, कोण पहिलं जिंकणार, कोण नंतर जिंकणार हे चालू होतं। मग एकमेकाला फक्त इथे धक्का देण्याचा आमचा इकडे कार्यक्रम चालू होता। पण काय, मुलं दरवेळेला ती फक्त हरत आणि हरतच गेलीत, कारण त्यांच्यामध्ये दम अजिबातच नव्हता, कारण त्यांना आतिषबाजी आणि आज काय खायला मिळणार याच्याकडे सगळं लक्ष होतं। आता इथेच म्हणजेच तिथे खूप मस्तपैकी अशी लाइटिंग देखील केलेली आहे। हे बघा मेन गेट, आणि त्याच्या समोर तुम्हाला ही आतिषबाजी देखील मिळते। खूप छान आहे। समोर इथे आहे ती खाऊ गल्ली आहे, म्हणजे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ देखील ठेवलेले आहेत आणि महिला बचत गटांचे देखील काही स्टॉल इथे लागलेले आहेत। एवढी छान रोषणाई आणि सगळं काही खरंच बघण्यासारखं होतं। मग चालू होते ही अशी आतिषबाजी, आणि त्याच्याच बाजूला हे छानपैकी सेल्फी पॉईंट केलेले आहेत। खूप सुंदर आहे, आणि हे आहे ते माँसाहेबांच्या जे पाठीमागचं गेट आहे तिथेच चालू आहे। जर तुम्ही गेलात तर तिथे अगदी सहज आणि तुम्हाला मिळण्यासारखं आहे, कारण हे सगळं आहे ते शिवाजी पार्कमध्येच आहे। आणि हे बघा, हा आहे तो माँसाहेबांचा पुतळा, आणि त्याच्याच पाठीमागं तुम्हाला हे सेल्फी पॉईंट आणि छान असं झुंबर लावलेलं आहे। लोकांची भयंकर गर्दी होती, कारण खरंच खूप सुंदर त्यांनी रोषणाई केली होती। ही रोषणाई डोळ्यात साठवण्यासाठी देखील आले होते, आणि बरेचसेच लोक छानपैकी तयार होऊन, कारण इथे छान छान सेल्फी पॉईंट देखील होते, त्याच्यामुळे लोक स्वतःचे सेल्फी काढण्यात देखील मग्न होते। आणि आम्ही मग्न होतो ते म्हणजे कधी आतिषबाजी चालू होते हे पाहण्यासाठी। काही लोक तर अक्षरशः खाली बसले, कारण आतिषबाजीचं 7चं टायमिंग होतं आणि आतिषबाजी काही चालूच झाली नाही। त्याच्यामुळं सगळे बसून उभे राहून आपल्या आपल्या परीनं आतिषबाजी बघण्याचा प्रयत्न करत होते। मग तुम्ही देखील जाणार असाल हे बघण्यासाठी तर खरंच नक्की एकदा जा, कारण खरंच खूप मस्तपैकी आतिषबाजी होते। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब